नमस्कार. 36 दिवस 36 जिल्हे या आपल्या खास सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा जिल्ह्याची सफर करणार आहोत ज्याला पांढऱ्या सोन्याची भूमी म्हणून ओळखलं जातं. हो, आपण बोलतोय अकोल्याबद्दल. चला तर मग सुरू करूया अकोल्याची ही ओळख. तर सगळ्यात आधी अकोला जिल्हा नक्की आहे कुठे ते पाहूया. महाराष्ट्राच्या नकाशावर नजर टाकली की लगेच दिसतं हा जिल्हा येतो विदर्भ विभागात. आणि खरं तर या प्रदेशातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून अकोल्याची ओळख आहे. आता अकोल्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे विदर्भातलं तिसरं सर्वात मोठं शहर तर आहेच, पण त्याचवेळी एका बाजूला ते आपला ऐतिहासिक वारसा जपून आहे आणि दुसऱ्या बाजूला आधुनिकतेकडेही वाटचाल करत आहे. खरं तर परंपरा आणि आधुनिकतेचा हा जो मेळ आहे ना, तोच या शहराची खरी खासियत आहे. चला आता अकोल्याच्या त्या खास ओळखीकडे वळूया. ती ओळख जी या जिल्ह्याच्या प्रसिद्धीचं मूळ कारण आहे. हो, आपण बोलतोय पांढऱ्या सोन्याच्या भूमीबद्दल. पण पांढऱ्या सोन्याची भूमी असा प्रश्न पडतोच की अकोल्याला असं का म्हणतात? या नावामागचं रहस्य तरी काय आहे? चला तेच आता जाणून घेऊया. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. कापूस. हो, हे पांढरं सोनं म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही तर कापूस आहे. या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं नगदी पीक आहे. असं म्हटलं तरी चालेल की जिल्ह्याची अर्थव्यवस्था अक्षरशः याच पिकावर उभी आहे. आणि हे किती महत्त्वाचं आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. बघा, भारतात जेवढा कापूस पिकतो त्यातला तब्बल 20% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. आणि साहजिकच या प्रचंड उत्पादनामध्ये अकोल्यासारख्या जिल्ह्यांचा वाटा खूप मोठा आहे. म्हणूनच तर कापूस इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण थांबा, अकोल्याची ओळख फक्त कापूस किंवा शेतीपुरतीच नाहीये हं. या जिल्ह्याला एक जबरदस्त ऐतिहासिक वारसा आहे आणि तितकंच सुंदर निसर्ग सौंदर्यसुद्धा लाभलंय. आणि इतिहासाचा विषय निघालाच आहे तर सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे नारनाळा किल्ल्याचं. सातपुडा पर्वतरांगेत वसलेला हा भव्य किल्ला नुसती एक वास्तू नाहीये तर जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासाचा तो एक जिवंत साक्षीदार आहे. बरं, इतिहासाबरोबरच निसर्गानेही अकोल्यावर भरभरून कृपा केली आहे. इथली काटेपूर्णा नदी, तिचा तो शांत प्रवाह आणि आजूबाजूचा तो हिरवागार परिसर खरंच शहराच्या धावपळीतून बाहेर पडून शांतता अनुभवण्यासाठी यापेक्षा सुंदर जागा नाही. चला, इतिहास आणि निसर्ग बघितला, आता वळूया आधुनिक अकोल्याकडे आणि त्याची ओळख करून घेऊया काही महत्त्वाच्या आकड्यांमधून. सर्वात आधी लोकसंख्या. 2011च्या जनगणनेनुसार अकोला जिल्ह्याची लोकसंख्या आहे 18 लाखांपेक्षा जास्त. नेमका आकडा सांगायचा तर 18,13,906. आणि एवढी लोकसंख्या राहते तब्बल 5,428 चौरस किलोमीटरच्या परिसरात. आता बघूया विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे साक्षरता. आणि या बाबतीत अकोला जिल्हा खरंच खूप पुढे आहे. जिल्ह्याचा साक्षरता दर आहे तब्बल 88.05%, जो की खूपच प्रभावी आहे. तर अशी आहे ही अकोल्याची ओळख, पांढऱ्या सोन्याची भूमी, जिथे इतिहास, निसर्ग आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. 36 दिवस 36 जिल्हे मधला आपला प्रवास इथेच थांबत नाहीये. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन जिल्ह्याच्या माहितीसह. तो जिल्हा कोणता असेल? उत्सुकता कायम ठेवा आणि भेटूया पुढच्या भागात.